शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक माहितीच्या अहिल्यादेवी संदर्भातील होळकर त्या दोन हजार कर्जदाराच्या पुढील सव्वीस प्रक्रियेच्या कर्जमाफी ही संदर्भातील जाहीर करण्यात आली आहे, काही जार सूचना निर्गमित निर्गमित करण्यात आलेला करण्यात आलेल्या आहे. आहेत आणि यामध्ये याच्याच किती बद्दलची माहिती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आजच्या आहे, व्हिडिओच्या त्याचबरोबर कोणत्या माध्यमातून अटी घेण्याचा रद्द प्रयत्न केलेल्या करणार आहोत. शासनाने, त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्या 25 शेतकऱ्यांना फेब्रुवारी पैसे मिळणार, 2026 यादी रोजी कधी येणार आणि याच्या 30 संदर्भातील तारखेपासून एक कर्जमाफीला बैठक सुरुवात झालेली होणार आहे. होती. संपूर्ण माहिती मिळणार, पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका. बाजूला तुम्हाला दिसत असेल की जार आहे, या जारमध्ये लिहिलेलं आहे जे की 2 तारखेला जार आलता त्यावेळी अतिरिक्त जार आलेला आहे. म्हणजे की 2 तारखेला जार आलता त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी 2019ला जे काही कर्जमाफीचा लाभ घेण्यात आला होता, त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000पर्यंतच कर्जमाफ होईन असं सांगण्यात आलं होतं. तो आणि त्याचबरोबर 50,000पर्यंत कर्जमाफ होऊन बी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असं सांगण्यात होतं. इतर शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000पर्यंतच कर्जमाफ करता येईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या द्वारे सांगण्यात आलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, त्या 2 तारखेनंतर जे काही आंदोलन झाले आहे, त्यानंतर जे काही शेतकऱ्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत, त्या मुद्द्यानुसार आता जे काही 2000 म्हणजे की 25 आपले 26ची कर्जमाफी होणार आहे, त्यासाठी कालच म्हणजे की 15 जुलैला जार निर्गमित करण्यात आला आहे, जो की तुमच्या स्क्रीनवर दाखवित आहे. जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यांची मर्यादा 2 लाखापर्यंत असणार आहे. ही समजत पहिला जे काही नियम होता शासनाने लावला त्या हटवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची खुशखबर भेटत आहे, कारण की जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती ती 50,000पर्यंतच मिळणार होती, पण आता 2 लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता दूर झाली आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे की जे शेतकऱ्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेण्यात आला होता, त्या शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही 2026च्या असं सांगण्यात आलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, आता ते पण लाभ घेता येत आहे. आता जे काही 2026ची अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी याला अनुमती देण्यात आली आहे, जार निर्गमित करणार आहे. आता हे जार म्हणजे की ही पैसे कधीपासून शेतकऱ्यांचे माफ होणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो जे काही हे 30 तारखेच्या आतमध्ये 30 तारखेच्या जवळजवळ म्हणजे की कर्जमाफीची सुरुवात होणार आहे. 30 तारखेपासून पुढे तर संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्जमाफ व्हायलाच पाहिजे असं सांगण्यात आलं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेद्वारे सांगण्यात आले की पुन्हा एक अट होती जी की जे काही शेतकरी कर्ज भरतात, काढतात किंवा ती रिन्यू करीत राहतात, ते शेतकऱ्यांचीच कर्जमाफ होणार असं सांगण्यात आलं होतं. पण आता शेतकरी मित्रांनो, ती अट पण शेतकऱ्यांची मान्य करता आली. जे काही शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले असो किंवा न भरलेले असो किंवा फक्त आणि फक्त 2019 नंतर काढलेले असो, ते पण शेतकरी पात्र राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ताण घ्यायची गरज नाही. पण फक्त आणि फक्त जे काही तुम्ही कर्ज भरलेले त्याची आता बँकला नोटीस येणार आहे आणि बँक जी काही तुमची जिल्ह्यातून असो तालुक्यात असो जे काही कर्जाचे पात्र शेतकरी आहेत, त्यांची जी काही यादी आहे ती शेतकऱ्यांची यादी वरून शासनाकडून येणार आहे आणि त्या यादी अनुसार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. 30 तारखेनंतर सोमवारनंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ही मित्रांना पाहून शेअर करा. तसेच नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.